नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आज पोर्टलला बऱ्यापैकी कंपन्या ह्या ॲड झाल्या होत्या. यामध्ये 14-15 कंपन्या पोर्टलला आज आल्या होत्या. सुमारे 3च्या सुमारास काही कंपन्या पोर्टलला दाखवत होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक कंपनी ही पोर्टलला येत होती. तर मित्रांनो, आवडीनुसार शेतकऱ्यांनी ज्या त्या कंपनीचं सिलेक्शन यामध्ये केलेले असेल. मित्रांनो, सुरुवातीला या जे काही कंपन्या आहे या कंपन्या पोर्टलला दाखवत होत्या. यामध्ये कॅप्टन, त्याचप्रमाणे हिमालया, त्याचप्रमाणे जैन इरिगेशन ही जी काही कंपनी आहे ही पोर्टलवर आली आणि ताबडतोब हिचा जो काही कोटा आहे हा कोटा संपला. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना जैन ही जी काही कंपनी आहे या कंपनीचं सिलेक्शन करायचं होतं, त्यामुळे या कंपनीचा कोटा हा लवकर संपून गेला. त्यानंतर KSB लिमिटेड, रायडॉन, श्रावण, त्याचप्रमाणे इथे स्लेका, टॉप्सन या कंपन्या दाखवत होत्या. त्याचप्रमाणे काही डिव्हिजनमध्ये ही कंपनी दाखवत होती AVI, त्याचप्रमाणे हिमालया, KSB आणि याच्यातीलच हे जे काही कंपन्या आहे रायडन झाली, हिमालया झाली यातील, त्याचप्रमाणे श्रावण, सिद्धकला ही कंपनी काहीच्या सब डिव्हिजनला दाखवत होती. त्याचप्रमाणे स्लेका, टॉप्सन इकडे पण ती दाखवत होती आणि इकडे पण ती दाखवत होती. त्याचप्रमाणे यासुद्धा कंपन्या पोर्टलला आज दाखवत होत्या काही डिव्हिजनमध्ये. यामध्ये कोसोल, त्याचप्रमाणे ओसवाल पंप ही सुद्धा कंपनी आज आली होती. त्याचप्रमाणे रायडॉन झालं, श्रावण झालं आणि स्लेका या कंपन्यासुद्धा पोर्टलला या दाखवत होत्या. जसं जसं कंपन्यांचा स्टॉक संपतो तसतशी यातील जी काही कंपनी आहे ही कंपनी आपल्याला त्यामध्ये दाखवत नाही. जसे की मित्रांनो, यामध्ये जैन कंपनी आहे. समजा जैन कंपनीचा 500 पंपाचा जर कोटा आला तर यामध्ये शेतकऱ्यांनी जर यामध्ये पटापट निवड केली आवडीनुसार जैन कंपनीची, हा जो काही 500 पंपाचा कोटा आहे हा 500 पंपाचा कोटा लवकर संपून जातो आणि एखाद्या दुसऱ्या कंपनीचा कोटा जर शिल्लक असेल तर ती कंपनी यामध्ये ॲड होते. अशा प्रकारची ही भानगड असते. यामध्ये असे पण होते मित्रांनो, काही सब डिव्हिजनला यातील काही कंपन्या दाखवल्या जातात, यातील काही कंपन्या ह्या दाखवल्या जात नाही. ज्यांच्या करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म अप्रूव्ड म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, मंजूर आहेत, अशा शेतकऱ्यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय हा उपलब्ध असतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट अशा प्रकारे जर माहिती दाखवत असेल तर यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय हा उपलब्ध नाही. ज्यावेळेस यांचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेसच यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय हा उपलब्ध होईल. आज पण काही सब डिव्हिजनला व्हेंडर हे दाखवत नव्हते. येथे फॉर्म अप्रूव्ड असून सुद्धा सर्च व्हेंडर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ऑल एम्पॅड व्हेंडर्स कोटा एक्सिडेड अशा प्रकारची माहिती तेथे दाखवली जात होती. म्हणजेच या सब डिव्हिजनसाठी हा कोटा उपलब्ध नव्हता किंवा होऊ शकते की 3 HP कोटा उपलब्ध आहे आणि 5 HP कोटा उपलब्ध नाही असे सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, आज आपण यापैकी कोणत्या कंपनीचं सिलेक्शन केलेले आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.